नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीसीए करण्याचे फायदे. बघा, जर तुम्ही बीसीए करत असाल तर त्याचे काय बेनिफिट्स तुम्हाला मिळतील, कोणकोणते जे फायदे असतात बीसीएचे, तर तेच आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिला जो फायदा आहे बीसीए करण्याचा, तर त्यामध्ये बघा मल्टीफेस्ड करिअर. बघा, यामध्ये जे आहे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. जर तुम्ही बीसीए जर करत असाल तर त्यानंतर जे आहेत वेगवेगळे करिअर ऑप्शन्स जे असतात ते तुमच्यासाठी खुले होत असतात. त्यामध्ये तुम्हाला जर स्पेशली आयटी सेक्टर जे आहेत त्यामध्ये तुम्हाला बीसीए नंतर खूप सारे जॉब्स मिळत असतात. त्यामध्ये मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, किंवा नेटवर्किंग मध्ये जाऊ शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असेल, किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात. जसे सॉफ्टवेअर टेस्टर सुद्धा एक सध्या खूप फेमस पोस्ट आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता बीसीएच्या नंतर. तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथे मिळत असतात. तर हा एक सगळ्यात पहिला फायदा आहे बीसीएचा, की जर तुम्हाला आयटी सेक्टर मध्ये जर जायचं असेल तर खूप बेस्ट तुमच्यासाठी असू शकतो बीसीए. त्यानंतर बघा अफोर्डेबल एज्युकेशन. बघा, बीसीए जर कम्पेअर केलं जर बीटेक किंवा बीएससी सीएस विषयी, तर जे आहे बीसीए जे थोडंसं कमी पैशामध्ये तुमचं कम्प्लीट होत असतं. बघा, बीटेक जे आहे जवळपास 1 लाख रुपये तुम्हाला वर्ष द्यावे लागू शकतात. तिथेच बीसीए जे आहे तुमचं 30,000 रुपये वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काही ठिकाणी तुमचं होत असतं. म्हणजे याच्या 1 वर्षाच्या फी मध्ये तुमचं पूर्ण बीसीएच्या 3 वर्षाची फी तुम्हाला कम्प्लीट होऊ शकते. म्हणजे खूप कमी पैशामध्ये जे आहे बीसीए होत असतं. तर हा एक दुसरा फायदा आहे याचा. आणि तिसरा जे आहे तो बघा, जर तुम्हाला जर चांगलं करिअर करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या आयटी जे सेक्टर आहे त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळत असतो. तर एक जॉब सिक्युरिटी जे म्हणतो आपण, तर ती तुम्हाला इथे मिळून जात असते. तर हा एक खूप चांगला फायदा आहे बीसीएचा. बघा, काय होतं की जेव्हा बीटेक वाले सुद्धा बीटेक करून जे आहेत त्यांना जॉब मिळत नाही, पण तेच बीसीए करून चांगल्या प्रकारे तुम्हाला जॉब मिळतो, कारण बीसीए वाल्यांना जास्ती हायर केलं जातं. त्यामध्ये चांगलं तुम्हाला जी जॉब सिक्युरिटी असते ती मिळून जाते. हा एक याचा फायदा. त्यानंतर बघा, की जे बीसीए आहे हे एक इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल तयार करत असतं. म्हणजे याला आपण जॉब रेडी सुद्धा म्हणू शकतो. की बीसीए जर तुम्ही घेताल तर तुम्हाला जे स्किल जे असतं, की जे तुम्हाला जॉबसाठी पाहिजे असतं, ते तुम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. पूर्ण नॉलेज तुम्हाला इथे दिलं जातं आणि त्यानंतर जे आहे तुम्ही सक्सेसफुली प्लेस होऊ शकता आयटी इंडस्ट्रीमध्ये. तर हे जे आहेत हे बीसीए करण्याचे फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो आहे की याद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या जे जॉब असतात ते तुम्हाला मिळत असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर असेल, वेब डेव्हलपर. त्यानंतर दुसरा जो फायदा आहे तो आहे की कमी पैशामध्ये हे शिक्षण पूर्ण करू शकतं. जर ज्यांचं जे बजेट आहे ते खूप कमी आहे किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तर ते बीसीए करू शकता, कारण हे कमी पैशामध्ये होत असतं जर कम्पेअर केलं बीटेक विषयी. तर त्यानंतर बघा, यामध्ये तुम्हाला चांगले जे आहेत आयटी सेक्टर जे ग्रो होत आहे, तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या जे जॉब सिक्युरिटी वगैरे असते ती तुम्हाला इथे मिळत असते. आणि त्यानंतर जे जॉब लागणं सुद्धा तुम्हाला इथे खूप सोपं असतं. तर हे फायदे आहे. आणि याच्या रिलेटेड जर काही डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.